मेडिक्लेमची एजन्सी घेतली. मेडिक्लेमची एजन्सी मी जसं बाबांनी सांगितलं होतं त्याच व्यक्तीकडे गेलो, अमोल साळुंखे सरांकडे गेलो. पहिल्या वर्षी माझं काहीच काम नव्हतं. कारण मला शिकण्यातच वेळ गेला. कारण मेडिक्लेम काढायची आहे. लोकांच्या मेडिक्लेम काढायच्या आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास हा सगळ्यात पहिला आपल्यावरती येणार. त्याच्यानंतर मग लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, जर बाबा माझा उद्या क्लेम आला तर माझा क्लेम सेटल होईल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, कारण जी लोक इन्शुरन्स मेडिक्लेम करणार ते माझ्यावरती विश्वास ठेवून करणार. बरोबर. सो उद्या जर एखादी घटना घडली आणि त्यांचा जर क्लेम आला आणि तो जर नाही सेटल झाला तर ते माझ्यासाठी खूप चुकीचं असेल. गॉड चांगलं आहे की बाबा ही जी आमची टीम साळुंखे आहे, अमोल साळुंखे सरांची, ही जेव्हा मला कळलं की जेव्हा मी जॉईन झालो होतो तेव्हा दुसरं वर्ष होतं, संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 यायचं, संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया नंबर 1. ओके. आणि आता सांगायला मला आनंद होतो की सलग 4 वर्ष झाली आमची टीम साळुंखे ही पूर्ण पॅन इंडियामध्ये नंबर 1 आहे. श्री अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आणि स्टार हेल्थमध्ये जर कोणाचा क्लेम असेल किंवा काही असेल, ठाण्यामध्ये तर खूप मोठं नाव आहे. सो ठाण्यामधली जेवढी नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत तिथे तर खूप चांगलंच नाव आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा आम्ही आमचे पाय घट्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण भारतामध्ये आज हेल्थ इन्शुरन्समध्ये, स्टार हेल्थमध्ये आम्ही मोठ्या अभिमानाने मिळवतो की आम्ही टीम साळुंखेचे एजंट्स आहोत. आज बघ, आज दुनिया ईएमआय वर चालते. आज सगळं जग ईएमआय वर चालतंय लोकांचं, की हे झालं ईएमआय, तो झाला ईएमआय, तो झाला ईएमआय. मग उद्या जर त्या व्यक्तीचं काय झालं तर हे ईएमआय त्यांच्या फॅमिलीने भरायचे का? त्यांच्या फॅमिलीने भरलं पाहिजे का? तर तसं नाहीये. उद्या ती जर व्यक्ती गेली तर ते सगळं जे काही बर्डन आहे, जे लोन आहे, काय आहे, हे फॅमिलीच्या नावाने राहिलंच नाही पाहिजे. जे त्याच्या इन्शुरन्सचे पैसे येणार आहेत त्याच्यातून ते निघून जावेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून पैसे त्यांच्या कुटुंबांना मिळावे, जेणेकरून त्यांना पुढचं आयुष्य व्यवस्थित घालवता येईल. तुझं बरोबर आहे, तुझं जसं सांगतोय तसं की बाबा हा घे, बाबा घे, पैसे घे आणि काढ 1 लाखाची पॉलिसी. पण असं जर असेल ना तर मी समोरच्याला सांगतो की बाबा तू करू नकोस. सगळ्यात महत्वाचं, जबरदस्तीने करू नकोस. भले मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय, पण तू जर बोलाशील 1 लाख 2 लाख कर तर मी स्वतःच तुला पॉलिसी देणार नाही. म्हणजे हे माझं काम आहे. मी करतो असं की मी देतच नाही. तुला जर तू बोलाशील की हे घे बाबा, तू जे मागे लागलेस ना, हे घे कर, तर बाबा नको करूस माझ्याकडे. आज तुला तुझी किंमत, तुझ्या फॅमिलीची किंमत कळायला पाहिजे. कारण पहिलं आपण म्हणतो माझी कोणाला किंमतच नाही असं आपण म्हणायचो, बट आज किंमत करणं खूप गरजेचं आहे. आज आपण कोणत्या प्रवासात आहोत, कोणत्या प्रवासात चाललो आहोत ना, ह्या भविष्याचा विचार करता, काय महागाई आहे किंवा काय गोष्टी आहेत याचा विचार करता आपल्याला आत्ताच या गोष्टी सेव्ह करणं खूप महत्वाचं आहे. उद्या ती वेळ निघून गेलेली असेल. नमस्कार. एनपी क्रिएशनच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज आपण भेटणार आहोत साई प्रसाद परब यांना. साई हा गेली 10-12 वर्ष इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ऍडवायझर म्हणून काम करतोय. त्याचप्रमाणे तो सोशल वर्क देखील करतोय. आज आपण त्यांच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी बद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तर भेटूया साई प्रसाद परब यांना. नमस्कार साई, नमस्कार. तुझं या शो मध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर्वात प्रथम आम्हाला तुझ्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुझं बालपण कुठे आणि कसं गेलं? अच्छा, माझं बालपण म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी बॉर्न अँड बॉटअप मुंबईमध्येच आहे. माझा जन्म गावी झाला. मे महिन्याची सुट्टी आपण म्हणतो तसंच काहीसं, पण मे महिन्यात 23 मेला माझा जन्म सुकळवाड आपलं जे आहे कसाल आणि कट्ट्याच्या मध्ये, मालवण तालुक्यामध्ये आहे, तिथे माझा जन्म झाला. पण तो फक्त जन्म झाला, त्याच्यानंतर मी मुंबईला मला घेऊन आले आणि लहानपणापासून म्हणजे पहिलीपासूनच मी माझं शालेय शिक्षण पूर्णपणे भांडूपमध्येच, जे आपण मिनी कोकण म्हणतो ज्याला, तर भांडूपमध्येच, भांडूप पूर्वेला. फक्त एवढंच आहे की सगळ्यांचे नातेवाईक हे जगातले भांडूप वेस्टला राहतात, पश्चिमेला. माझा अपवाद आहे की मी भांडूप पूर्वेला राहतो. आणि अगदी पहिलीपासून ते पूर्ण शिक्षण होईपर्यंत मी भांडूपमध्येच राहत होतो आणि आताही मी भांडूपमध्येच वास्तव्यास आहे. ओके. आणि मग तुझं शिक्षण कुठे आणि म्हणजे कसं, कशामध्ये तू ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं? अच्छा, माझं शिक्षण तसं बघायला गेलं तर घरची परिस्थिती तेव्हा एवढीही ठीक नव्हती की मला व्यवस्थित शाळेत शिकता येईल. पण आई बाबांना जसं माझ्या जमलं तसं त्यांनी मला शाळेत घातलं. पण माझं 1ली ते 7वी शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत, बीएमसीच्या शाळेत झालं. 7वी पर्यंत माझं शिक्षण तिथेच होतं, कारण बीएमसीच्या शाळा ह्या 7वी पर्यंतच असायच्या. नंतर मग त्यांचं रात्रीची शाळा असायची. पण त्याच्यानंतर 8वीला मग मी कांजूरमार्गमध्ये सरस्वती विद्यालय म्हणून आहे, तिथे माझं शिक्षण पूर्ण केलं 8वी ते 10वी. आणि त्याच्यानंतर 11वीला मी भांडूपमध्येच प्रवेश घेतला, कारण घरच्यांचं म्हणणं होतं की उगाच ट्रेनने वगैरे प्रवास करण्यापेक्षा तू तुझं शिक्षण जे काही आहे
ते भांडूपमध्येच पूर्ण करा आणि तेवढे टक्केही नव्हते. सो त्याच्यामुळे अगदी फर्स्ट क्लासला हुलकावणी देऊन मी पास झालेलो. सो त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की मेरिटला पण नाव लागलं पाहिजे. हा. सो त्याप्रमाणे भांडूपमध्ये स्टेशन जवळ जे रामानंद आर्या डीएव्ही महाविद्यालय आहे ओके. तिथे माझं 11वीला मी ऍडमिशन घेतलं आणि 11वी ते 15वी माझं सलग शिक्षण तिथे पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आपण काय करूया. तेव्हा मग मी विचार केला की कुठेतरी थोडंसं पुढे जाऊन अजून शिक्षण करूया. सो त्याच्यामुळे वेलिंगर्स मधून मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हा टॅक्स मॅनेजमेंट मध्ये पूर्ण केला. ओके. हे माझं शिक्षण होतं. ओके. आणि मग तू सध्या काय करतो? आता सध्या तसं बघायला गेलं तर मी 2017 पर्यंत मी जॉब केला. ओके. कसं सांगायचं झालं कारण घरची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. सांगायचा मुद्दा असं झाला की 2008 मध्ये माझ्या लहान भावाचं अपघाती निधन झालं. आणि 2008 मध्ये अपघाती निधन झाल्यानंतर माझी फॅमिली पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली होती. सो आई बाबांना कसं उभं करायचं किंवा काय करायचं ह्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. आणि त्याच्यानंतर मग 2 वर्ष मला शिक्षणापासून पण गॅप घ्यावा लागला होता. 2010 मध्ये मी 2 वर्षानंतर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. आणि तेव्हा मात्र मी माझी हॉबी सांभाळायचो. तेव्हा मी ऍक्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायचो. पण ते कसं होतं की एकदा गेलो आपण की 4-4 दिवस परत यायचं नसतं. आता तूही आहेस त्या क्षेत्रात बरोबर. त्यामुळे तुला माहिती असेल. पण तसं नाही होऊ शकलं कारण भाऊ गेल्यामुळे आई वडील कोलॅप्स झाले होते आणि मग त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय पुढे पुढे फोकस काय ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा होता. सो त्याच्यामुळे मी विचार केला की आपण पुढे जायचा प्रयत्न करू. एक दिवस असंच झालं की माझा वाढदिवस होता आणि माझ्या वाढदिवसा दिवशी रात्री मला खूप सारे मेसेजेस विशेष वगैरे यायचे आणि ते प्रत्येकाला एक्साइटमेंट असते. म्हणून मी रात्री अशीच वाट बघत बसलो होतो. पण त्यावेळी माझा मूड नव्हता कारण माझा भाऊ ऑफ झाला होता. सो त्याच्यामुळे मूड नव्हता. आणि जस्ट रात्री असाच एक मेसेज आला 3 वाजता मला की हॅपी बर्थडे म्हणून. मग जस्ट मी मोबाईल चेक करायला गेलो. चेक करायला गेलो तर बघतो काय माझे बाबा बाजूला बसले होते रात्री 2:30 वाजता. आणि बघतो मी म्हटलं आईला सांगूया आपण ही गोष्ट. मागे वळून बघतो तर आई सुद्धा बसली होती. सो ती दोघं डिस्टर्ब होती की त्यांच्या पुढचा पोरगा गेलाय. सो आता आपण काय करायचं. सो आई वडिलांचं काय असतं आई वडिलांना आपली मुलं किती महत्वाची असतात हा विचार करता त्यांचं काय झालं असेल हा विचार करून मला रात्रभर झोप लागली नव्हती. तेव्हा मग मी विचार केला की नाही आपण हे जे क्षेत्र आहे आपण थोडंसं बाजूला कारण कारण या क्षेत्रात स्टार आहे. बरोबर. तुमचा जर स्टार चमकला तर तुम्ही स्टार होऊ शकता हम्म. आणि पुढे जाऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला डेडिकेशन पण तेवढं द्यावं लागेल. बरोबर. मग आता पुढे काय करायचं म्हणून मग मी विचार केला की आपण थोडंसं बाजूला होऊया आणि कामाला सुरुवात करायला. तसं मी कामाला सुरुवात केलीच होती. मी 2006ला जेव्हा 18 पूर्ण झाली होती त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही कामाला लागलो होतो. मला आठवतंय की ₹1500 पहिला पगार आला होता माझ्या हातात. अच्छा. आणि तिथून मग सुरुवात केली होती. पण नंतर जेव्हा आपल्याला पायाला ठेस लागते किंवा आपल्याला ठेस लागते तेव्हा माणसाला कळतं. तसंच माझं काहीसं झालं की भावाची ही अशी घटना घडली. आई-बाबा कोलॅप्स झाले. त्याच्यामुळे मग विचार केला की आपण कामाला सुरुवात करूया. तिथून कामाला सुरुवात केली ते मी माझी नोकरी 2017 पर्यंत होती. मुळात 2011 मध्येच मी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC ऑफ इंडियाची एजन्सी घेऊन ठेवली होती 2011 मध्ये. पण ते काम कसं होतं माझं की अगदी हळू म्हणजे नोकरी तर करायची हे काय साईड बाय साईड आपण करूया कारण माझे बाबा करायचे. बाबांना माझ्या जास्त जमलं नाही. बाबा माझे मिलमध्ये होते. सो त्यांनी मिल मधून VRS घेतल्यानंतर मग एक 9 वर्ष त्यांनी चालू ठेवलं. सो आता काय करायचंय सो त्याच्यामुळे म्हणून मग मी पण LIC घेतली की म्हटलं बाबांचे कस्टमर आपण सांभाळू त्याच्यानंतर. आणि 2011 मध्ये LICचा हा प्रवास माझा चालू झाला. अनफॉर्च्युनेटली बाबा माझे 2014 मध्ये आजारी होते आणि मी तेव्हा जॉबलाही होतो. मुळात जॉबला असं होतं जॉब की बाबा कंटिन्युअसली शिफ्ट असायचं. सो त्याच्यामुळे 2014ला बाबांची परिस्थिती इतकी हलाखीची झाली की डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता आपण काहीच नाही करू शकत. सो आपल्या हातात नाहीये. सो त्याच्यामुळे मी विचार केला ठीक आहे आपण पुढे जाऊया आणि मग शेवटी 20 दिवस माझे बाबा ऍडमिट होते आणि त्याच्यानंतर बाबा सुद्धा ऑफ झाले. सो त्याच्यामुळे आता मात्र सगळं माझ्यावरती आलं होतं. आणि मला वाटतं की हे नोकरी करून कुठेतरी भागणार नव्हतं. आपण काय करायचं आपण जॉब करून किती म्हणून करणार आणि किती म्हणून हाईक मिळेल आपल्याला आणि आपण किती म्हणून पुढे जाऊ. हा विचार करता मी असा विचार केला की आपण थोडंसं पुढे जायला हवं. आता बाबा नाही आहेत आई आहे फक्त आणि मी आहे. सो आपल्याला कुठेतरी पुढे जावं लागेल. पण त्यासाठीही काहीतरी विचार केला म्हणून मला झटपट जायचंय असं नव्हतं. थोडं करून स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असा माझा हे फॉर्म्युला होता की आपण थोडंसं हळूहळू करून पुढे जाऊया पण पुढे जायचंय आपल्याला. हा विचार माझा पक्का होता. सो त्याच्यामुळे मी हा विचार केला. आमचे एक मॅनेजर होते राकेश कनोजिया म्हणून जे माझ्याशी कधी मॅनेजर म्हणून राहिलेच नव्हते माझ्या कंपनीत.
ते कायम माझ्याशी फ्रेंडली होते. मैत्रीचं नातं होतं. एक मॅनेजर आणि एम्प्लॉईचं नातं नव्हतं. त्यांनी मला सांगितलेलं की देख तेरे को, ते हिंदीमध्ये बोलायचे, तेरे को अगर आगे जाना है ना तो किसी के बारे में सोच मत. तुझे तूने सोच लिया ना तुझे जो करना है उसको लेके तू आगे जा. तसाच विचार केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे मग त्यांनी सांगितलं मला की बाबा तुला पुढे जावं लागेल तर स्वतःचं काहीतरी करावं लागेल. आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या की मला काय करायचंय. माझा फोकस हा जॉब नाहीये. माझा फोकस हा वेगळा काहीतरी आहे. आणि त्याच्यातच मला मोठं व्हायचंय आणि त्याप्रमाणे मग 2011 ची एजन्सी LIC ची ही माझी चालू होती, जी पार्ट टाइम होती. आणि 2017 मध्ये पूर्ण विचार करून मी असा विचार केला की जोपर्यंत आपली सॅलरी जी वार्षिक आहे ती जर डबल होत नाही ह्या क्षेत्रातून, तोपर्यंत आपण जॉब सोडायचा विचार नाही करायचा. आणि जेव्हा माझं इन्कम LICचं किंवा अदर इन्कम, माझं बिझनेस स्वतःचं इन्कम हे सॅलरीपेक्षा जास्त झालं, तेव्हा मी निर्णय घेतला की आता जॉब आपण थांबूया आणि आता आपण आपला जो प्रोफेशन आहे त्याच्यातून पुढे जायचा प्रयत्न करूया. आणि मग हा प्रवास फुल टाइम एजन्सीचा चालू झाला. ओके. म्हणजे 2017 पासून तू फुल टाइम LIC पॉलिसीचा ऍडवायझर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मेडिक्लेम ऍडवायझर म्हणून तू कधीपासून सुरू केलं? हा, मेडिक्लेम ऍडवायझर म्हणजे मेडिक्लेम आणि मेडिक्लेम मी स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये करतो. मी फक्त एकच मेडिक्लेम करतो, दुसरं कोणतंही मेडिक्लेम करत नाही. ओके. आणि कसं आहे की मेडिक्लेमची सुरुवात करताना त्याच्या मागे पण एक हिस्ट्री होती, इतिहास होता की मेडिक्लेमच्या बाबतीत मला खरंच मुळात करायचं नव्हतं मेडिक्लेम. कारण मेडिक्लेमचे क्लेम सेटल होत नाही किंवा लोक पैसे भरतायत मेडिक्लेमचे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर मग काही वेगळ्याच गोष्टी करतायत. मग त्यांचे क्लेम सेटल होत नाही. मग ग्राहकाचा जो विश्वास आहे तो तुटून जातो. ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी मी माझ्या कानावरती हॅमर होत होत्या, पडत होत्या. सो त्याच्यामुळे मी ठरवलेलं की मेडिक्लेमची एजन्सी आपल्याला घ्यायची नाही. हा माझा पक्का निर्णय होता. बट एक दिवस काय झालं होतं मला आठवतंय, जेव्हा बाबा माझे होते तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की जेव्हा कधी मेडिक्लेम घेशील तेव्हा त्यांनी मला पर्टिक्युलर एक नाव सांगितलं होतं. ठाण्यामधले एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, स्टार हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील दिग्गज ज्यांना आपण म्हणतो, श्री अमोल साळुंके सर म्हणून, जे सिनियर सेल्स मॅनेजर आहेत ठाणा ब्रँचमध्ये. बट ही इज नॉट जस्ट अ सिनियर सेल्स मॅनेजर, ते पॅन इंडियामध्ये नंबर 1 सेल्स मॅनेजर आहेत स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये. सो स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये अमोल साळुंके हे नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. आणि नेमके माझे बाबा त्यांच्याच टीम मध्ये होते. टीम साळुंके त्याचं नाव आहे, त्या टीम मध्ये होते. तेव्हा मला बाबा बोलले होते, मला आठवतंय चांगलंच, की जेव्हा कधी मेडिक्लेम मध्ये जाशील, दुसरं काही करू नकोस, मेडिक्लेम कोणत्याही कंपनीचं करू नको, स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये जा. भले लोक काय म्हणतायत, काय तुझ्या कानावरती निगेटिव्ह गोष्टी पडतायत किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे. मी ज्यांच्याकडे होतो त्या बेस्ट व्यक्तीचं नाव मी तुला सांगतो, श्री अमोल साळुंके आहेत. त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तू प्रयत्न कर. कदाचित तुझा जो विचार आहे तो पूर्णपणे चेंज होईल. आणि असंच झालं. कारण काय झालं, LIC मात्र चालू होती, पण कोविडमध्ये सगळंच उद्ध्वस्त झालं होतं. सगळ्यांचे जॉब वगैरे सगळे गेले. त्याच्यामुळे LICचे हप्ते भरायला पण लोकांना जड होत होते. मी त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करून त्यांना काही गोष्टी समजावल्या, पण आपण की आपलं जसं कोविड उतरेल ना तसं मग आपण परत पॉलिसी चालू करायचा प्रयत्न करू. पण आता मात्र नुसतं LIC वर करून भागणार नव्हतं, कारण LIC म्हटलं लॉंग टर्म हा विषय येत होता. सो आता म्हटलं आता काय करायचं, मेडिक्लेमची एजन्सी ही आपल्याला घ्यावीच लागेल. सो मला आठवतंय की 2021 ला, म्हणजे आता हे माझं पूर्ण दुसरं वर्ष आहे चालू, 2021 ला मी मेडिक्लेमची एजन्सी घेतली. मेडिक्लेमची एजन्सी मी जसं बाबांनी सांगितलं होतं त्याच व्यक्तीकडे गेलो, अमोल साळुंके सरांकडे गेलो. पहिल्या वर्षी माझं काहीच काम नव्हतं, कारण मला शिकण्यातच वेळ गेला. कारण मेडिक्लेम काढायची आहे, लोकांच्या मेडिक्लेम काढायच्या आहेत, त्यामुळे लोकांचा विश्वास हा सगळ्यात पहिला आपल्यावरती येणार. त्याच्यानंतर मग लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, जर बाबा माझा उद्या क्लेम आला तर माझा क्लेम सेटल होईल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून. कारण जी लोक इन्शुरन्स मेडिक्लेम करणार ते माझ्यावरती विश्वास ठेवून करणार. सो उद्या जर एखादी घटना घडली आणि त्यांचा जर क्लेम आला आणि तो जर नाही सेटल झाला तर ते माझ्यासाठी खूप चुकीचं असेल. हा विचार करून मी सरांशी 10 वेळा चर्चा करून की सर काय करू. पण सरांनी माझ्यावरती, म्हणजे एक सरांचा विश्वास होता, त्यांना त्यांच्या टीम मध्ये सगळ्या ज्या एजंटवरती विश्वास आहे, तसंच त्यांना माझ्यावर विश्वास वाटला. त्यांनी मला सांगितलं की तू फक्त काम करायला घे, जे काही बाकीचं असेल ते मी सांभाळतो. आणि फॉर गॉड चांगलं आहे की बाबा ही जी आमची टीम साळुंके आहे, अमोल साळुंके सरांची, ही जेव्हा मला कळलं की जेव्हा मी जॉईन झालो होतो तेव्हा दुसरं वर्ष होतं, संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 यायचं, संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया नंबर 1. आणि आता सांगायला मला आनंद होतो की सलग 4 वर्ष झाली आमची टीम साळुंके ही पूर्ण पॅन इंडियामध्ये नंबर 1 आहे. श्री अमोल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आणि स्टार हेल्थ मध्ये जर कोणाचा क्लेम असेल किंवा काही असेल
ठाण्यामध्ये तर खूप मोठं नाव आहे. सो ठाण्यामधली जेवढी नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत, तिथे तर खूप चांगलंच नाव आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा आम्ही आमचे पाय घट्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण भारतामध्ये आज हेल्थ इन्शुरन्समध्ये, स्टार हेल्थमध्ये आम्ही मोठ्या अभिमानाने मिरवतो, की आम्ही टीम साळुंकेचे ओके. एजंट्स आहोत. तू जसं मगाशी म्हणाला, की तू स्विच होताना खूप प्लॅनिंग करून, पूर्ण विचार करून स्विच केलं येस. किंवा ज्यावेळी तुझं सॅलरी म्हणजे सॅलरीच्या डबल इन्कम तुझं इन्शुरन्समध्ये यायला लागलं, त्यावेळी स्विच केलं. हा खूप छान डिसिजन आहे. कारण कसं होतं बऱ्याच वेळा आपण एवढा विचार नाही करत. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे जॉब करता ना लोकांना असं खूप हॉबीज असतात. येस. म्हणजे कोणाला ॲक्टर व्हायचं असतं किंवा अजून कोणतं पण. तर ते स्विच करताना डायरेक्ट जॉब सोडतात आणि मग या क्षेत्राकडे येतात. आणि इकडे आल्यानंतर समज ॲक्टिंग असेल, तिथे आल्यानंतर 2-3 वर्ष घालवल्यानंतर त्यांना रिअलाईज होतं, की बाबा जे सेव्हिंग होते ते संपलंय किंवा असं. पण हे खूप गरजेचं आहे, की ज्यावेळी तुमचं ह्याच्यातून सस्टेनेबल इन्कम तरी जनरेट झालं पाहिजे, त्यावेळी तुम्ही स्विच करण्याचा विचार करू शकता. नाहीतर मग प्रॉब्लेम होतात. हां, मला अजून तुला विचारायचं आहे, की तुला काय वाटतं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम हा किती गरजेचा आहे? इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हा किती गरजेचा आहे हा प्रश्न मुळात विचारला गेलाच नाही पाहिजे. बरोबर, कारण मानवाच्या 3 आपल्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर. जसं आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा तसंच हे आहे, की इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम हं, ह्या ज्या इतर गोष्टी आहेत ना, त्या खूप महत्वाच्या आहेत. कारण इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ह्या का गरजेच्या आहेत? एक साधं एक्झाम्पल देतो, की मला असं कोणीतरी आपण दाखवावं, अशी व्यक्ती कोणीतरी दाखवावी मला, की उद्या जर ती व्यक्ती आजारी पडली हं. आणि त्याने जर कोणाकडे सांगितलं, की बाबा मला ₹5,00,000 हवेत, मला ₹10,00,000 हवेत. इमिडिएटली 5,00,000 ₹10,00,000 कोण द्यायला तयार असेल, तर त्या माणसाने समोर यावं आणि मला सांगावं, की हां, ही व्यक्ती माझ्यासाठी ₹10,00,000 माझ्या आजारासाठी किंवा माझ्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी द्यायला तयार आहे. कोणीच नाही देणार. कारण कोणी द्यायला नाहीये, एवढं दानशूर नाहीये, की बाबा आपण आता ह्या ज्या सगळ्या ऑर्गनायझेशन जे चालतं बाहेर किंवा क्राउड फंडिंग चालते, हे कुठेतरी क्राउड फंडिंग होऊन तो विषय येतो आणि एखाद्याला परिस्थिती जर त्याची वाईट असेल, बिकट असेल, तर त्याला मदत केली जाते. म्हणून तो मेडिक्लेम सांभाळला जातो. बट आज मेडिक्लेम आणि इन्शुरन्स ही काळाची गरज आहे. ह्या 3 गोष्टी खूप गरज आहे. सांगायचं झालं तर मुद्दा कसा आहे माहितीये, आम्ही असं नाही सांगत, की तुमच्याकडे जर तुझा ₹100 खर्च आहे महिन्याचा, तर आम्ही असं म्हणत नाही, की ₹100 पूर्ण तू खर्च कर. त्या ₹100 मध्ये ₹30 तू बाजूला काढ. हं. मी एक पर्सेंटेज सांगतोय, 100% धरूया, पण मी ₹100 धरतो. त्या ₹100 मध्ये तुझ्या खर्चामधले ₹30 महिन्याचे बाजूला कर. हं. म्हणजे जर तुझा ₹10,000 महिना खर्च होतोय, तर त्यातले ₹3,000 तू बाजूला कर तुझ्या स्वतःसाठी. हं. कारण कसं आहे, की आज इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर मेडिक्लेम आणि इन्शुरन्स ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. हा जर सर्कल पूर्ण केला, हा जो वर्तुळ आपण पूर्ण केला ना, तर आपल्याला त्या गोष्टीकडे पुन्हा बघायची गरज नाही. मग आपण आपल्या दुसऱ्या गोष्टींमध्ये जायचा प्रयत्न करू शकतो. हं, हं. कसं झालं, की इन्शुरन्स म्हणजे प्युअर लाईफ इन्शुरन्स. हं. मी जिथे काम करतो, मी कोणत्या दुसऱ्या कंपनी करत नाही. मी फक्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी भारत सरकार हे आहे आपलं, त्याच्या मार्फत मी पुढे जायचा प्रयत्न करतो. कारण मला पहिल्यापासून विश्वास होता, एल-आय-सी आज 67 वर्ष झाली काम करते. हं. सो मला विश्वास होता आणि आहे अजूनही आणि कायम असेल. मध्यंतरी खूप काही गोष्टी घडल्या, की शेअर पडले किंवा ह्या गोष्टी पडल्या, एल-आय-सी गेली, एल-आय-सी हां. विकली. असं काही नसतं. मुळात ह्या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास करावा लागतो. बरोबर. आपण काय करतोय? आपण आता मी जर 10 वर्ष काम करतोय एल-आय-सीशी संलग्न, हं. तर काहीतरी विचार करून केला असेल ना, बरोबर. किंवा वरती ऑथॉरिटी बसली त्या सगळ्या गोष्टी असं नाही ना. हं. आज एल-आय-सीचा ॲसेट ज्या लेव्हलला आहे ना, आपण कल्पना नाही करू हं. शकत. सो बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही, की ग्राहकांना किंवा कस्टमरला घाबरायची गरज आहे एल-आय-सीच्या बरोबर. बाबतीत. एल-आय-सीचे रिटर्न्स जसे सांगितलेले आहेत, त्याची सोव्हरीन गॅरंटी आहे भारत सरकारची. त्याप्रमाणे लोकांना त्यांचे पैसे मिळणार. बरोबर. हा झाला इन्शुरन्स पार्ट. लाईफ इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे. मग त्या ₹30 मधले ₹5 तरी तू तुझ्या लाईफ इन्शुरन्ससाठी बाजूला ठेवावे. हं, हं. हे मी ₹30 बद्दल सांगतोय, जे महिन्याचं कॅल्क्युलेशन सांगतोय. हं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो टर्म इन्शुरन्स. हं. आजची पिढी, हं. जसं आपण म्हणतो, की पुरुषांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त आहे. स्ट्रेस घेतात, प्रेशर घेतात, कामाचं प्रेशर घेतात. त्यामुळे आज आपण म्हणतो, तू सुद्धा ऐकलं असेल, की बाबा हृदयविकाराने निधन, हृदयविकाराच्या झटक्याने निधन. हं. सो का प्रेशर आहे? का ताण आहे आज मुलांवरती? हे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. हं, हं. ह्या प्रेशरमुळेच फॅमिली उद्ध्वस्त होते.
जर घरातला कर्ता व्यक्तीच जर गेला तर फॅमिली मग काय विचार करेल? यासाठी टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण टर्म इन्शुरन्स काय करतं? टर्म इन्शुरन्स हे फॅमिलीला सिक्युअर करतो तुमच्या कमीत कमी बजेटमध्ये. लाईफ इन्शुरन्स पहिला पार्ट होता जो मी सांगितला, की लाईफ इन्शुरन्स काय करतो? फॅमिलीला तर सिक्युअर करतोच, पण त्याच्यानंतर उद्या जर त्याची मॅच्युरिटी आली, तो जर व्यवस्थित राहिला, तर त्याच्या नावाचे पैसे त्याला मिळतात. म्हणजे दॅट्स लाईक ती टॅगलाईन आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी बाद. म्हणजे तू आहेस तोपर्यंत तुझ्याबरोबर तुला तुझे पैसे मिळणार, पण तू नाहीस तुझ्या फॅमिलीला सुद्धा सिक्युअर करणार. हा झाला लाईफ इन्शुरन्स. दुसरा पार्ट आहे तो टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स मध्ये काय, की टर्म इन्शुरन्स मध्ये कमीत कमी सेव्हिंग मध्ये तुला जास्तीत जास्त इन्शुरन्स मिळतो. उद्या जर आज माझं वय 35 आहे, मी 35 अजून वर्ष 70 पर्यंत माझा टर्म इन्शुरन्स घेतला 1 करोड रुपयाचा. या 35 वर्षात जर काही घटना घडली आणि मी गेलो, माझं काही झालं, तर माझ्या फॅमिलीला ते पैसे जे 1 करोडची पॉलिसी काढली होती ते देणं बंधनकारक आहे. ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, की माझी फॅमिली सिक्युअर राहू शकते. आज बघ, आज दुनिया ईएमआय वर चालते. आज सगळं जग ईएमआय वर चालतंय लोकांचं, की हे झालं ईएमआय, तो झाला ईएमआय, तो झाला ईएमआय. मग उद्या जर त्या व्यक्तीचं काय झालं, तर हे ईएमआय त्यांच्या फॅमिलीने भरायचे का? त्यांच्या फॅमिलीने भरलं पाहिजे का? तर तसं नाहीये. उद्या ती जर व्यक्ती गेली, तर ते सगळं जे काही बर्डन आहे, जे लोन आहे, काय आहे, हे फॅमिलीच्या नावाने राहिलंच नाही पाहिजे. जे त्याच्या इन्शुरन्सचे पैसे येणार आहेत त्याच्यातून ते निघून जावेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून पैसे त्यांच्या कुटुंबांना मिळावे, जेणेकरून त्यांना पुढचं आयुष्य व्यवस्थित घालवता येईल. हा झाला टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स आज कमीत कमी 50 लाख रुपयाचा असणं गरजेचंच आहे. आणि जो इझिली मिळतो. फक्त तुमचा इन्कम प्रूफ महत्वाचा आहे. तुम्ही काय कमवता, वार्षिक उत्पन्न तुमचं काय आहे आणि तुम्ही आयटीआर फाईल करता की नाही, किंवा कंपनीचा फॉर्म 16 असेल तर त्याच्यावरती सुद्धा होऊन जाऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे महत्वाची, म्हणजे पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. हृदयविकारानंतर जर दुसरं महत्वाचं कारण असेल तर ते आहे अपघात, ऍक्सिडेंट. काही झालं क्षणिक 5व्या मिनिटाला काय होईल आपल्याबरोबर हे आपल्याला माहित नाही. रस्त्याने गेलो किंवा काही झालं, गाडीने उडवलं, अपघात झाला, वरून झाड पडलं, अपघात झाला, किंवा नॅचरल कॅलॅमिटी झाली, काही झालं तर अपघात झाला. अपघातामध्ये निधन होण्याचं प्रमाण जवळजवळ खूप जास्त आहे. आपण म्हणतो की दिवसाला नाही म्हटलं तरी 4 गोष्टी, 4 अपघात किंवा 4 निधन हे अपघातामुळे होतात. आणि हे आपण मान्य करायला हवं. ज्या पद्धतीने आपले रस्ते आहेत, आता रस्त्यांबद्दल तुला काही सांगायला नको. आपण रस्त्याला दोष नाही देऊ शकत, आपण स्वतःलाच दोष देऊ शकतो की ही घटना घडली, अपघातामध्ये गेलाय. सो पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा अगदी तुला सांगू, दिवसाच्या 6 ते 10 रुपयामध्ये पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा मिळतो. जर दिवसाचे 6 रुपये बाजूला केले तर 25 लाखाचा पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो, आणि दिवसाचे 12 रुपये बाजूला केले तर 50 लाख रुपयाचा पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो. हा पूर्ण फॅमिलीचा, म्हणजे नवरा, बायको आणि मुलं इन्क्लूड करून आपण वर्षाला 4,500 रुपयात 50 लाखाचा इन्शुरन्स देऊ शकतो. आता मला सांग, वर्षाला 4.5 म्हणजे महिन्याचे झाले 400 रुपये. अरे मी आत्ता हॉटेलमध्ये जाऊन बसलो तर हॉटेलचं बिल 2,000 रुपये येईल फक्त 2 तासाचं. इथे महिन्याला 400 रुपये बाजूला करायला सांगते. मग काय हरकत आहे? मुळात लोकांना याचं महत्व पटत नाहीये की किती महत्वाचं आहे. आणि काय मला सांग ना, महिना 400 रुपये म्हणजे काय? आपण काय करतोय बाजूला? काहीच नाही करत, नथिंग. इतकंसं पण नाही बाजूला करत आहे, पण ते करणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या घरात अपघात झालेत, ज्यांच्या घरात निधन झालेत, त्यांना त्याची किंमत माहिती आहे. सो त्यांच्यापर्यंत, आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आपला पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स जो अगदी महिन्याच्या 300-400 रुपयात मिळतो तो करायला काही हरकत नाही. जो 50 लाख रुपयाचा फॅमिली ऍक्सिडेंट सुद्धा मिळतो आणि स्वतःसाठी पर्सनल सुद्धा मिळतो. ही झाली तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट याच्यामध्ये येते ती म्हणजे मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स. मेडिक्लेम, ह्या 3 गोष्टी झाल्याच. मेडिक्लेम ही गोष्ट इतकी महत्वाची आहे ना की आपण विचार करू शकत नाही. आज ज्या पद्धतीने हॉस्पिटलची बिल होत आहेत, आता मी तुला एक उदाहरण सांगतो. कोविडच्या अगोदर आणि कोविडच्या नंतर, प्री कोविड आणि पोस्ट कोविड आपण येऊया. प्री कोविडला जर एखादं ऑपरेशन करायचं किंवा एखादी सर्जरी किंवा 4 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन होतं ना, तर 1 लाख रुपये खर्च होता, किंवा चल आपण 50-70 हजार रुपये पकडूया. आज तो खर्च कोविड नंतर डबल झालेला आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली तर 1 लाखाचं बिल तर असंच यायचंय. आणि त्यात जर एखादी व्याधी निघाली किंवा एखादी घटना घडली किंवा एखादं ऑपरेशन असेल किंवा काही असेल, मोठी सर्जरी असेल, किंवा हार्टची सर्जरी घेऊया आपण, बायपास असेल किंवा काय असेल, कमीत कमी 5 लाख तर कुठेच नाहीत. बरोबर. आता मला सांगा, जर मेडिक्लेमच नाहीये तर आपण ह्या गोष्टी उभ्या करणार कुठून? हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सो त्याच्यामुळे उद्या कोणाकडे तरी हात पसरायला लागू नये, त्याच्यासाठी म्हणून आपण आपला मेडिक्लेम करणं खूप गरजेचं आहे. मेडिक्लेम मध्ये पण कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. मेडिक्लेम आई वडिलांसाठी जर करायचा झाला तर आई वडिलांना आपल्या पॉलिसीमध्ये कधीच इन्क्लूड करायचं नाही.
आई वडिलांसाठी जो मेडिक्लेम आहे तो वेगळाच ठेवावा. आपला, आपली पत्नी आणि आपली मुलं ह्यांच्यासाठी जो मेडिक्लेम मिळतो तो वेगळा ठेवावा. आणि ज्यांची लग्न नाही झाली आहेत, त्यांनी स्वतःसाठी अगदी नॉमिनल 5 लाख रुपयाचे, ज्यांची लग्न नाही झाली, जे 35च्या आतमध्ये 5 लाखाचा मेडिक्लेम 8,500 रुपयात मिळतो वर्षाच्या. करणं खूप गरजेचं आहे. आणि उद्या जर एखादी घटना आकस्मिक घडली, तर त्या दिवशीच एका माझ्या मित्राचा फोन आला होता की त्याच्या हार्टचं ऑपरेशन झालं, लिटरली हार्टचं ऑपरेशन, त्याचं वय होतं 27. सो ह्या सुद्धा, आणि त्याला जो खर्च आला 13-14 लाख रुपये. आता तर त्याला पॉलिसी पण मिळत नाहीये. एकदा जर तुम्हाला व्याधी झाली किंवा एकदा जर तुम्हाला आजार झाला, तर तुम्हाला उद्या पॉलिसी मिळताना पण मुश्किल आहे. सो जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहात, आधी पहिलं तुमचं मेडिक्लेम करून घ्या. कारण ज्या लेवलला हॉस्पिटलची बिलं आता परत अजून वाढणार आहेत ना, आपण कल्पना नाही करू शकत. आणि आज 5 लाख तर काहीच नाहीये. पूर्वी 5 लाख वगैरे ठीक होतं. आज कमीत कमी 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स असणं गरजेचंच आहे. बाकी त्याच्यानंतर जे काही क्लेम आहे किंवा काय गोष्टी आहेत, त्या गोष्टीसाठी आम्ही बसलोच आहोत इथे. ऑनलाईन पद्धतीने इन्शुरन्स घेण्यापेक्षा तुम्ही कोणाला तरी बघा, एक चांगली व्यक्ती बघा, एक चांगला प्रतिनिधी बघा, जो तुमच्या आणि कंपनीच्या मध्ये काम करेल. त्याच्याकडून तुम्ही ती पॉलिसी घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवा की तो तुमच्या बरोबर असेल आणि ती पॉलिसी किंवा तुमचा उद्या जो काही क्लेम असेल तो सेटलमेंटला जायला पुढे प्रवास करेल. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, पहिली लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स आणि मेडिक्लेम. ह्या जर 4 गोष्टी तुम्ही पूर्ण केल्यात, तर तुम्हाला इन्शुरन्स कडे बघण्याची काहीही गरज नाहीये. इन्शुरन्स हा पूर्णपणे तुम्ही मोकळे होऊ शकता. हा, त्याच सोबतीला जर उद्या तुम्हाला हे जे प्रीमियम भरायचे असेल, तर मात्र इन्व्हेस्टमेंट तुमची आहेच, जे तुम्हाला एसआयपी आहे. एसआयपी वरती सुद्धा चांगला विश्वास ठेवून तुम्ही एसआयपी घेऊन पुढे जाऊ शकता. आज एसआयपी मध्ये पण जर लॉंग टर्म साठी तुम्ही ठेवलात, तर तुम्ही विश्वास ठेवू शकता, खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स येतात. आणि जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा झाली आणि इन्शुरन्सचा प्रकार हा इथे सुद्धा पूर्ण झाला. हा, मला देखील वाटतं की इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम या 2 गोष्टी म्हणजे महत्वाच्या आहेतच. पण या संदर्भात लोकांच्या मनात खूप सारे ना गैरसमज आहेत. Yes. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही एवढा प्रीमियम भरणार आहोत दर महिन्याला, तर त्याचे आम्हाला रिटर्न्स काय मिळणार आहेत? किंवा असा विचार करतात लोकं. पण ज्यावेळी आपण कारचा किंवा बाईकचा वगैरे इन्शुरन्स काढतो, त्याचे तर आपल्याला काही रिटर्न्स नाही मिळत. तरी पण आपण तो काढतोच ना. Yes. आणि त्याच्यापेक्षा तर आपलं जीवन जास्तच मौल्यवान आहे. तर ह्या गोष्टी लोकांना समजत नाहीत. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमकडे आपण रिटर्न्स किती मिळणार ह्या दृष्टीने न बघता एक रिस्क कव्हर होते या दृष्टीने बघितलं पाहिजे. पण अशा काही गैरसमज आहेत लोकांच्या मनात. म्हणजे इन्शुरन्स ॲडवायझर येणार आहे किंवा इन्शुरन्स एजंट, कारण मी पण ॲज अन इन्शुरन्स एजंट म्हणून काम केलेलं. पण मग लोकांना असं वाटतं की अरे हा येणार आहे म्हणजे हा काहीतरी पॉलिसीचं सांगणार आहे मला, मग ह्याच्यापासून लांब राहूया. की म्हणजे सुरुवातीला मी काही वेळा कॉल केलाय लोकांना सांगण्यासाठी पॉलिसीबद्दल, पण नंतर सेकंड टाईम त्या लोकांनी माझे कॉल रिसिव्ह करायचे बंद केले. मग म्हणजे तो एक गैरसमज होतोच लोकांचा. म्हणजे किती गरजेचं आहे ते बघण्यापेक्षा ते लोकं अरे नको, पॉलिसी नको आम्हाला, त्याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. पण हे चुकीचं आहे. ह्याबद्दल तू काय सांगशील? आहे बघ, मुळात तू जे प्रश्न विचारलास त्याच्यातच उत्तर होतं. त्या गोष्टीकडे मी येतोच. पण पहिला आपण ह्या गोष्टीकडे येऊया की नकार. हं. नकार म्हणजे जर एक कॅल्क्युलेशन करायला गेलो की जर मी दिवसाला 10 जणांशी बोलतोय, तर 10 पैकी 8 जण हे मला नकार देणारच आहेत. हं, हं. आणि ह्याची मी तयारी पूर्ण ठेवून असतो. हं, हं. कारण काय असं लोकांना किंवा मुळात लोकांना, सगळ्याच लोकांना म्हणता येणार नाही, हं. बट मेजर major. लोकांना एक 90% धरूया, 90 ते 95% लोकांना ह्या गोष्टींची एक कुठेतरी भीती असते बरोबर. की हे सगळं नको सांगू. हं. बाबा एलआयसी एजंट येतो तर तो मरणाच्याच गोष्टी सांगतो. हं. तर असं नसतं मुळात. एलआयसी एजंट येतो मरणाच्या गोष्टी नाही सांगत. एलआयसी एजंट येतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून कसं सिक्युअर करू शकतो, तुमच्या पश्चात तुमच्या फॅमिलीचं, कुटुंबाचं कसं आपण करू शकतो हे सांगतो. आता तुमच्या पश्चात तुमच्या फॅमिली काय हे करेल याची कल्पना आहे का तुम्हाला? किंवा तुम्हाला गेल्यावरती कळेल का? अरे तो फक्त बोलतोय तुमच्याशी. तुम्हाला तुम्ही असतानाच्या आणि तुम्ही नसतानाच्या गोष्टी समजावून सांगतो. याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही गेलात हं, हं. किंवा तुम्ही लगेच गेलात. हो. एखाद्याचं आयुष्य आज भारतामध्ये जर तू आयुष्याचं प्रमाण पाहायला गेलं ना, तर एक मेजर 72 वर्ष हे आयुष्य आहेच. बरोबर. 72 वर्षापर्यंत आयुष्य एव्हरेज, ऑन एन एव्हरेज आयुष्य आहे. सो त्याच्यामुळे असं नाहीये की बाबा, उलट आज ज्या लोकांनी पूर्वी एलआयसी काढल्या होत्या, एलआयसी पॉलिसीज ज्या काढल्या होत्या, त्या आजही चालू आहेत. काहींच्या मॅच्युरिटी पण झाल्यात. लोकांनी पैसे सुद्धा घेतलेत. त्याच्यानंतर डबल सुद्धा पैसे मिळालेले आहेत लोकांना. हं. सो मुळात इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स ही गोष्टच वेगळी आहे. लाईफ इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही. हं. इन्व्हेस्टमेंट हा प्रकार मोकळा येतो हं. आणि वेगळा येतो. हो.
लाईफ इन्शुरन्स काय आहे? लाईफ इन्शुरन्स हे तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना कसं तुम्हाला सांभाळलं जाईल हे सांगतं. बरोबर. सो त्याच्यामुळे काय होतं, लोकांचं काय होतं, लोकांकडे पहिलं गेलं, बाबा इन्शुरन्स बद्दल असेल तर काय सांगू नकोस. बरं, ह्याच्यात मी पैसे भरले तर मला किती मिळणार? बरं, ठीक आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये पैसे भरले इतके 25 वर्ष भरायचे. हा. मुळात काय आहे, की लाईफ इन्शुरन्स ही गोष्ट ही पूर्णपणे तुमच्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी असते, तुमच्या पश्चात. बरोबर. पण त्याच्यावरती एक्स्ट्रा बेनिफिट कंपनी काय देते, की जर तू व्यवस्थित राहिलास, एक बाबा तुझा पर्टिक्युलर इतक्या वर्षाचा क्लॉज आहे. अरे मग 25 वर्ष तुम्ही घेता, 25 वर्ष पैसे भरायचे, कोण जगणार आहे तोपर्यंत? अरे पण तू आता सांगू शकतोस का, की तू किती जगणार आहेस? बरोबर. उद्या 25 वर्ष पूर्ण करून पण त्याच्या अजून पुढे 10-15 वर्ष जगलास तर मग काय करशील? हा. हा पण विचार आहे ना, हे सुद्धा आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करूया. आता जेव्हा माझ्याबरोबर कधी कधी बोलतो, अरे 25 वर्ष भरायचे, अरे 25 वर्ष भर ना. 25 वर्ष कधी निघून जातील ते सुद्धा कळणार नाही. बरोबर. आज आपण 36 वर्षाचे झालो, आपल्याला कळलं का की 36 वर्षाचे कधी झालो? हा. सो हेच आहे विषय. आता मी आजही नवीन पॉलिसी काढली तर मी 25 वर्षाचीच घेईन, कारण मला रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग करायचं. बरोबर. आज आपले हातपाय व्यवस्थित आहेत, धडधाकट आहेत म्हणून आपण पुढे चाललोय. सो त्याच्यानंतर पुढे काय? त्याच्यानंतर थोडी आपण काम करणार आहोत किंवा नोकरी बरोबर. करणार आहोत किंवा बरोबर. उदरनिर्वाहाचं काही साधन असेल, काहीच नसेल. त्यावेळी ही जी इन्व्हेस्टमेंट आपण केली होती इन्शुरन्सच्या नावाने, ती आपल्याला परत मिळते. ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेले की हे रिटर्न्स तुम्हाला मिळतील, त्या पद्धतीने आपल्याला ते मिळतील. मग तेव्हा ते पेन्शन प्लॅन मध्ये टाका किंवा तुमच्या उदरनिर्वाहासाठी वापरा, तुमच्या फॅमिलीसाठी वापरा, हे तुमचं झालं. बरोबर. तुम्ही हयात असताना तुम्ही तुमचे पैसे घेतले, विषय संपला. बरोबर. पण जर तुम्ही गेलात, आता जर समजा आता आपण मगाशीच ईएमआय बद्दल बोललो, की होम लोनच्या गोष्टी खूप जास्त आहेत. आज प्रत्येकावरती होम लोन आहेच. हो हो. आता मला सांगा, आता त्यांचं म्हणणं असं की होम लोन मधून पण इन्शुरन्स मिळतो. अरे पण तुम्ही आहात का बघायला, की पुढे काय होणार आहे? तर फॅमिलीला सिक्युअर करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी लाईफ इन्शुरन्स हा असतो. पण लोकांचं असं असतं की बाबा आजची पिढी थोडीशी पुढे चालली, म्हणजे आपण जे जनरेशन होतं ते आपण म्हणूया की 80s जे बॉर्न होते ते आपण जनरेशन एक्स आहे. त्याच्यानंतर 91 टू 2000 जे आहे जनरेशन वाय आहे, आणि 2001 टू 2010 हे जे आहे ते जनरेशन झेड आहे. काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात. बरोबर. आता खरी टॅकल करण्यात कुठेही गोष्ट येणार आहे की जे जनरेशन अल्फा आहे 2011 पासून जे 2020 पर्यंत जे जनरेशन जन्माला आलंय, तू विचार करशील तर त्यांची सगळी कागदपत्र ही ऑनलाईन झालेली आहेत. आज ऑनलाईन जगात वावरताना ते सुद्धा उद्या ऑनलाईन पद्धतीनेच कसं काय करायचंय, टॅकल करायचं हा विचार करणार. आपण आजही पेपर वर्क मध्ये काम करतोय, पण ऑनलाईन सुद्धा आपण पुढाकार घेतोय आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय. सो हाच फरक आहे की आताच्या जनरेशनला काय झालंय की सगळं असं पाहिजे झटपट. सो मला झटपट सांग, मला 5 वर्षात काय मिळेल सांग, मला 10 वर्षात काय. अरे कोणी द्यायला नाही बसले 5 वर्षात, बँका सुद्धा देत नाही. सो त्याच्यामुळे झटपट कोणतीही गोष्ट मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीला मेहनत ही करावी लागेल, तर ती तुम्हाला थोडी झटपट मिळेल. नसेल, जर तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यासाठी वेळ लागणारच. आणि उद्या 20-25 वर्षानंतर घ्या ना. तुम्ही आता धडधाकटात व्यवस्थित कमवून आपण पुढे जाऊ शकतो. पण त्यातली थोडी थोडी रक्कम बाजूला करून इन्व्हेस्ट करून तुम्ही उद्या भविष्याची चिंता तर मिटवू शकता तुमच्या. हे जर त्यांना समजावणं पण असतं, पण ह्याच्यात काय होतं, समजावायला जाताना त्यांना मुळात ऐकण्याची मनस्थितीच नसते. ते मेजर इश्यू आहे. नाही, नको, मला हे सगळं नको सांगू. पण जर एकदा ऐकलं, त्याने मन लावून जर ऐकलं, तर कदाचित त्याचं जे मतपरिवर्तन थोडंसं का होईना किंचितचं होऊ शकतं. सो आमचं कसं असतं की आम्हाला कन्फर्म असतं की 10 जणांशी बोललं तर 8 जण नकार देणारच आहे. पण मग आपण त्या 2 जणांचा विचार करूया राहिलेले. मग त्या 2 जणांना समजावून सांगून मग ते नंतर त्यामध्ये इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर चालते. पण या 7 जणांना, राहिलेली जी 8 जण आहेत त्यांना सुद्धा कन्वर्ट करणं हे आपलं काम आहेच. मग काय होतं, मग आपण त्यांच्या मागे लागतो, मग आपण त्यांना फोन करतो, मेसेजेस करतो. मग त्याच्यामुळे काय होतं, ते पॅनिक होतात की बाबा हे सगळं नको सांगूस रे, हे सगळं नाही करायचंय. मग मात्र असं वाटतं की त्या 8 जणांमधले 2 जण आपण अजून कन्वर्ट करू शकतो का? कारण काय माहितीये, ह्या गोष्टीचा फोर्स करायला काही हरकत नाही. आपण कोणाचं वाईट नाही करत आहोत, आपण कोणाचंही वाईट नाही करतो. आपण जे काही करतोय ते चांगलं करतोय. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. सो जर हे आपण करतोय तर मग आणि जर आपण काही वाईटच करत नाही तर आपण त्याचा फोर्स केला काय वाईट आहे, म्हणून आपण मग त्याला फोन करतो आणि सारखा सारखा त्रास होतो की बाबा हे कर. आणि जेव्हा एखाद्याला समजतं ना तर तो बोलतो ठीक आहे बाबा घे करूया. पण जेव्हा करतो त्याच्यानंतर जेव्हा त्याची मॅच्युरिटी येईल किंवा जेव्हा त्याला पैसे मिळतात तेव्हा तो खूप खुश असतो की हा, ह्याने जर फोर्स केला नसता तर कदाचित हे माझ्याकडून झालं नसतं. आणि राहिला विषय, तू जसं म्हणाला की पैसे परत मिळतील का, टर्म इन्शुरन्स मध्ये पैसे परत मिळत नाही, मेडिक्लेम मध्ये पैसे परत मिळत नाही. जसं तू सांगितलं की कार इन्शुरन्स आपण करतो. आता मला सांग की माणूस कार घेतो, बाईक घेतो, इमिडिएटली इन्शुरन्स करतो का?
कारण तुला ट्रॅफिकवाले विचारतील म्हणून किंवा ट्रॅफिकवाल्यांना दाखवावं लागतं म्हणून. हे पूर्णपणे त्यांचा कन्सेप्ट हा असतो की हे ट्रॅफिकवाल्यांना दाखवावं लागेल म्हणून आम्ही काढतोय. नाही तर मी तुला सांगू कार इन्शुरन्स आणि हे पण नाही काढलं असतं, पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर पण नाही काढले असते, कारण ते त्या भीतीने काढतायत. मला तर कधी कधी असं वाटतं की भीतीने अशी सरकारची मान्यता यावी की लोकांना सांगावं की बाबा हे जर नसेल, जसं आधार कंपल्सरी आहे तसं तुझा लाईफ इन्शुरन्स आणि तुझा मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण तुला उद्या तुझी मनस्थिती बिघडू नये म्हणून यासाठी हे प्रयत्न केले जातात. त्याच्यानंतर काय होतं की मेडिक्लेम मध्ये बाबा पैसे परत मिळतात. कार इन्शुरन्स मध्ये कुठचे पैसे मिळत आहेत? काहीच मिळत नाही. मेडिक्लेम सुद्धा तसंच आहे की वार्षिक करार आपल्यावर केला जातो की तुम्हाला 10 लाखाचं कव्हर, 15 लाखाचं कव्हर, 20 लाखाचं कव्हर, 1 करोड पर्यंतचं कव्हर आपण देऊ शकतो. त्यासाठी एक नॉमिनल चार्ज घेतला जातो आणि जर त्या वर्षात तुमचं काही आजारपण नाही झालं किंवा काही नाही झालं तर ते पैसे जातात आपले. परत पुढच्या वर्षी आपण रिन्यू करतो. पण पुढच्या वर्षी रिन्यू करताना पैसे गेले म्हणून नाहीये. जर तुझी 10 लाखाची पॉलिसी असेल, या वर्षी नाही केली, क्लेमच नाही घेतला, तर याचा अर्थ असा नाही की पैसे फुकट गेले. पुढच्या वर्षी पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस ऍड होणार आहे. तुझी 10 लाखाची पॉलिसी 12.5 लाख ते 15 लाख सुद्धा होऊ शकते. बोनस तर ऍड झाला म्हणजे उद्या जर तुला गरज लागली आणि 10 लाखाच्या वर तुझं बिल गेलं तर आहे ना तुझ्याकडे नो क्लेम बोनस, का तर तू मागच्या वर्षी क्लेम घेतला नव्हतास म्हणून. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हेच मुळात काय ऐकून घ्यायचंच नसतं. सो त्याच्यामुळे तो. पण मी एकदा सांगतो, जर समोरच्या व्यक्तीने नीट ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि ऐकून घेतलं तर ते नक्कीच ही गोष्ट करू शकतात, याचा मला विश्वास वाटतो. सो त्याच्यामुळे मी कधी कधी फोर्स करतो समोरच्याला, पण त्याचं काहीतरी चांगलं व्हावं हेच त्याच्या मागे असतं. एवढंच. पण मला असं वाटतं की फोर्स करावाच नाही लागला पाहिजे. प्रत्येकाला ती गरज समजली पाहिजे की हे गरजेचं आहे आणि त्याने स्वतःहून अप्रोच केला पाहिजे की मला हे काढायचंय, म्हणजे काय प्रोसेस आहे किंवा कोणतं चांगलं आहे ते तू सांग. कारण काय होतं कधी कधी आपण फोर्स करतो ना, त्यावेळी मग काढायची म्हणून काढली जाते. हा चल मला ठीक आहे, तू एवढं सांगतोच आहे तर मला 1 लाखाची पॉलिसी काढून दे. येस. पण ते 1 लाखाची पॉलिसीचा वगैरे काही उपयोग नाहीये. समज आता घरातली कमवती व्यक्ती गेली आणि त्यांना जर 1 लाखच भेटत असतील तर त्याचा काही बेनिफिट नाही ना. जर ते जास्त चांगली पॉलिसी असेल तर त्यांना चांगले पैसे मिळतील, सो दॅट ते अजून म्हणजे त्या सिच्युएशन मधून तरी बाहेर पडतील किंवा काहीतरी चालू करू शकतील किंवा म्हणजे त्याचा फायदा झाला पाहिजे. ते फक्त 1 लाखाची मग असं पण होतं, अशा गोष्टी होतात. तर मग तुला काय वाटतं की मिनिमम किती म्हणजे किती रुपयाची पॉलिसी पाहिजे? याच्यावरती काय सांगशील? हा, तुझं बरोबर आहे. तुझं जसं सांगतोय तसं की बाबा हा घे, बाबा घे, हां. पैसे घे आणि काढ 1 लाखाची पॉलिसी. पण असं जर असेल ना तर मी समोरच्याला सांगतो की बाबा तू करू नकोस. बरोबर. सगळ्यात महत्वाचं जबरदस्तीने करू नको. भले मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय, पण तू जर बोलशील 1 लाख 2 लाख कर, तर मी स्वतःच तुला पॉलिसी देणार नाही. म्हणजे हे माझं काम आहे. मी करतो असं की मी देतच नाही. तुला जर तू बोलशील की हे घे बाबा, तू जे मागे लागलेस ना हे घे कर, तर बाबा नको करूस माझ्याकडे. आज तुला तुझी किंमत, तुझ्या फॅमिलीची किंमत कळायला पाहिजे. कारण पहिलं आपण म्हणतो माझी कोणाला किंमतच नाही असं आपण म्हणायचो. बट आज किंमत करणं खूप गरजेचं आहे. आज आपण कोणत्या प्रवासात आहोत, कोणत्या प्रवासात चाललो आहोत ना, ह्या भविष्याचा विचार करता, काय महागाई आहे किंवा काय गोष्टी आहेत याचा विचार करता आपल्याला आत्ताच या गोष्टी सेव्ह करणं खूप महत्वाचं आहे. उद्या ती वेळ निघून गेलेली असेल आणि वेळ निघून जायला द्यायची नसेल तर तुम्हाला आज प्रोव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. 1 लाख आणि 2 लाखाने काही होणार नाही. काही होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणतोय की मी एक सांगतो तुला की जर 18 ते 35 असेल वय, हं. तर कमीत कमी 5 लाख रुपये, कमीत कमी हं. ज्याचं बजेट नसेल त्याने कमीत कमी 5 लाखाचं करावं. हं. मी तुला 5 लाखाचं इन्शुरन्स सांगितलं मी तुला, तर 5 लाखाला 8,200 किंवा 8,300 हप्ता आहे. 1 करोडसाठी 23,000 रुपये प्रीमियम आहे फक्त अच्छा. आत्ताच्या घडीला. अच्छा. ओके. 50 लाखासाठी 17-18,000 रुपये प्रीमियम आहे. ओके. काय हरकत आहे? 18,000 म्हणजे महिन्याचे 1,500. महिन्याचे 1,500 जर तू स्वतःवरती सेव्ह करतोयस तर 50 लाख रुपयाचा मेडिक्लेम तुला मिळू शकतो. उद्या जर मोठा आजार किंवा एखादी मोठी घटना घडली, ऍक्सिडेंट घडला, अपघात घडला, काही घडलं तरी तुझ्याकडे 50 लाख रुपयाचा प्रॉपर इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर आपण फॅमिलीकडे येऊया. फॅमिलीमध्ये हजबंड वाईफ, नवरा बायको आणि मुलं आहेत. त्यांच्यासाठी 5 लाखासाठी नवरा बायको आणि 2 मुलं जर आपण पकडलं, 5 लाखासाठी जर आपण कमीत कमी प्रीमियम बघायला गेलं तर एक 19 ते 20,000 रुपये प्रीमियम बसतो 4 जणांसाठी. त्यामध्ये 5 लाख रुपयांसाठी 4 जण इन्शुर्ड होतात. आता मला सांग हे काय वाईट आहे? 19-20,000 रुपये म्हणजे पुन्हा तेच महिन्याचं 1,500 रुपये. काय हरकत नाही. तुम्ही इन्शुर्ड. मी तर म्हणतो कोणीही हॉस्पिटलची पायरी चढू नये. कोणावरतीही वेळ येऊ नये हॉस्पिटलला जायची. मी हे असंच म्हणेन. बट कुठेतरी सिक्युरिटीसाठी हे करून ठेवणं खूप गरजेचं आहे. हो, हो.
ज्यांच्यावरती वेळ येते ना त्यांना कळतं याची किंमत, की बाबा मेडिक्लेम असतं तर काय झालं असतं. म्हणजे माझ्याकडे 2 उदाहरणं आहेत. हं. 2 पार्टी आहेत ज्यांच्याकडे मी गेलो होतो. एका पार्टीकडे गेलो त्यांनी मला सांगितलं आमचा स्टारचा इन्शुरन्स होता. आमचा क्लेम आला आणि 4 लाख क्लेम होता. सगळं जे काही डिडक्शन क्लॉज वगैरे असतात. कारण छोट्या-छोट्या छुप्या गोष्टी असतात. त्या मी तुला सांगेन नंतर. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये 40,000 डिडक्शन झालं हं. आणि ₹3,60,000 आम्हाला मिळाले. आम्ही हॅपी आहोत. हं. हा झाला कस्टमरचा रिप्लाय. त्याच्यानंतर एका कस्टमरने स्टार बाबतीत मला निगेटिव्ह पण कमेंट दिल्या. पण नंतर त्याच्यावरती स्टडी केला, अभ्यास केला, तेव्हा मला कळलं की का निगेटिव्ह झाला किंवा का तो रिजेक्ट झाला. हं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी इन्शुरन्स मेडिक्लेमच केला नव्हता. हं. त्यांचा बायपास झाली, प्लास्टी झाली त्यांच्या हस्बंडची. हं. आणि प्लास्टी झाली त्याला जवळजवळ 4 लाख 5 लाख रुपये फोर्टिस हॉस्पिटलमध्ये खर्च आला. हं. त्यांना अचानक एमर्जन्सीमध्ये फोर्टिसला घेऊन जावं लागलं. हं. त्यांच्याकडे इन्शुरन्स नव्हता. हं. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मग मला बोलवलं की आम्हाला इन्शुरन्स करायचा. आता कसा द्यायचा इन्शुरन्स? हं. नाहीच देऊ शकत. हं. मग इथे काय झालं, एक समाधानी आहे, एक असमाधानी आहे आणि एकाकडे मेडिक्लेमच नव्हता. मग सगळ्यात वाईट घटना कोणाबरोबर घडली? ज्याच्याकडे मेडिक्लेमच नव्हता. हं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की मेडिक्लेमची गरज किती आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तिसरा पार्ट येतो आई बाबा, हं. ज्यांचं वय 50 आणि 50च्या पुढे आहे. त्यांच्यासाठी हा एक प्लॅन होतो की ज्याच्यामध्ये आई बाबांचा इन्शुरन्स हा पूर्णपणे सेपरेट करून ठेवावा. ओके. कारण जसं वय वाढतं तसं त्याप्रमाणे मेडिकलचा खर्च जो काही आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे आई बाबांच्या नावे दोघांचं कंबाईन जर केलं तरी कमीत कमी 10 लाखाचा मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून उद्या जर आई वडिलांना ऍडमिट करावं लागलं तर आपण मुलगा म्हणून किंवा आपण मुलगी म्हणून आपलं मेंटली आपण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे की आता खर्च आणायचा कुठून, आता हॉस्पिटलला पैसे आणायचे कुठून. बाबा हा आई बाबांसाठी मेडिक्लेम करून ठेवला, हे कार्ड आहे. मी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेले, कार्ड दिलं. पुढचं काम LIC आपली जी कंपनी आहे आणि पेशंट आहे याच्यामध्ये ते पाहिलं जाईल. कारण कार्डवरती सगळं होतं. बाकीच्या या सगळ्या गोष्टींसाठी मिडलमध्ये तुमची व्यक्ती आहे ना ज्याच्याकडून तुम्ही इन्शुरन्स केला, तो तिथे तुमच्यासाठी उभा असेल. हं. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आई वडिलांचा मेडिक्लेम करताना कधी पण पूर्णपणे व्यवस्थित वेगळा करावा, ज्याच्यामध्ये कोणालाही इन्क्लूड करू नये. हे 3 टप्पे आहेत की स्वतःसाठी, स्वतःसोबत फॅमिलीसाठी आणि आई वडिलांसाठी वेगळा. आज आई वडिलांसाठी इन्शुरन्स करायला गेलं, मेडिक्लेम करायला गेलं तर सगळ्या चाचण्या वगैरे होतात किंवा सगळ्या गोष्टी होतात. पण आपल्याकडे आमच्या कंपनीमध्ये मी जर तुला सांगायला गेलो तर कोणत्याही मेडिकल चाचणीची गरज नाही. वयाची सुद्धा अट नाही. आज अशी एकमेव कंपनी आहे जी 75 वर्षापासून पुढे अगदी 100 वर्षापर्यंत सुद्धा व्यक्तीला मेडिक्लेम देऊ शकते, जे बाहेर नाहीये. अच्छा. पण आज आपण देऊ शकतो आणि आपण देतोय, आपण दिले सुद्धा आहेत. पण त्याचा प्रत्येकाला फायदा कळला पाहिजे की काय आहे. कमीत कमी 10 लाख रुपयामध्ये आपण ती मेडिक्लेम देऊ शकतो आणि त्याच्यातून आपण पुढे जाऊन कसं काय करता येईल. आता कसं आहे, 10 लाखाचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला बेनिफिट काय काय मिळतात ह्या सुद्धा खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. कसं असतं, पॉलिसी मेडिक्लेम काढताना पूर्णपणे विचार करून सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण ती काढणं गरजेचं आहे. ते काही असं नाहीये की लाईफ इन्शुरन्स घेतलं, माहिती दिली, झालं. मेडिक्लेम करताना एजंट जो तुमचा, आपण एजंट म्हणू नको, आपण प्रतिनिधी म्हणूया, तुमचा मित्र म्हणूया, आरोग्य मित्र म्हणूया. आरोग्य मित्र आणि तुमच्यामध्ये डिस्कशन झालं पाहिजे की ह्या पॉलिसीचे फायदे काय आहेत, याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आपल्याला मिळत आहेत. ओके, ह्या पॉलिसीमध्ये कॅपिंग काय आहे, ह्या पॉलिसीमध्ये सब लिमिट्स काय आहेत, बरं ह्या पॉलिसीमध्ये कोणत्या कोणत्या आजारासाठी वेटिंग पिरियड आहे. या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि क्लायंट्स विचारतात, नो डाऊट. पण याच्यामध्ये कसं असतं, आता आपल्याकडे जे प्लॅन्स आहेत किंवा रेग्युलर सगळ्याच कंपनीचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये क्रायटेरिया असतो. तुमचा जेन्युइन क्लेम असेल तर तो नाही म्हटलं तरी 90% तरी तो कम्प्लीट होणारच व्यवस्थित. जर जेन्युइन क्लेम असेल तर मी 90% का म्हणतोय, कारण काही काही हॉस्पिटलच्या गोष्टी सुद्धा असतात ज्या कंपनी नाही देऊ शकत. असे काही चार्जेस असतात त्या सुद्धा आपण नाही देऊ शकत. बट कंपनी काय करते, जास्तीत जास्त आपण ते इन्क्लूड करायचा प्रयत्न करते की जास्तीत जास्त आपण समोरच्याचं बर्डन कसं कमी करू शकतो हे प्रयत्न करतो. सो त्याच्यामुळे जेन्युइन क्लेम असेल तर 90% क्लेम हा सेटल होतोच होतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मेडिक्लेम करताना समोरच्या व्यक्तीला पीईडी काय आहे. पीईडी म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय की जेव्हा आपण पॉलिसी काढतो त्या काढायच्या अगोदर आपल्याला कोणते आजार आहेत, कोणत्या आजाराच्या गोळ्या घेतोय, कोणते ऑपरेशन झालेत, काय काय घटना घडल्यात आपल्या शरीरासोबत, ह्या सगळ्याच्या सगळ्या आपण देणं खूप गरजेचं आहे. याला काय होतं, याच्यामुळे काय होतं की आपण जर त्या सगळ्या माहिती पूर्ण दिल्या तर आपण वेटिंग पिरियडमध्ये बांधले जातो. एक 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आपण धरूया की 3 वर्ष तुला त्या बाबतीतला क्लेम तुला मिळणार नाही. सो याच्यामध्ये काय होतं की कधी कधी काय होतं, क्लेम सेटल न होण्याच्या गोष्टी, जे मी तुला सांगितलं दुसरी गोष्ट होतं, तर ते पीईडी मध्ये होतं. ओके.
त्यांचा पूर्वीचा आजार होता ज्याच्यामध्ये ते होते आणि त्याच्यामुळे तो क्लेम सेटल झाला नव्हता. सो त्याच्यामुळे मग नंतर मग जेव्हा कळलं, पार्टीला समजावून सांगितल्या गेल्या ह्या गोष्टी, तेव्हा त्यांना ती गोष्ट कळली. सो पीईडी समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला जे काही त्रास आहेत, ज्याच्या गोळ्या चालू आहेत, म्हणजे जर मेजरली बनायला गेलं तर बीपी, शुगर, थायरॉइड, त्याच्यानंतर हार्ट रिलेटेड इश्यूज किंवा काही घटना घडली, अपघात झालाय किंवा काही झालंय, कसलं ऑपरेशन झालंय, काही झालंय, तर त्यांच्यासाठी जर त्या गोष्टी आपण व्यवस्थित मेन्शन करून दिल्या तर त्याला एक 3 वर्षाचा वेटिंग पिरियड लावला जातो. वेटिंग पिरियड नंतर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा कव्हर होतात. ओके. म्हणजे इन शॉर्ट काय, तुझी पॉलिसी 3 वर्ष चालली की तुझ्या बाबतीत जे काही घडेल किंवा तुला जे काही हॉस्पिटलायझेशन करावं लागेल ते सगळं व्यवस्थित रीतसर क्लेमला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त 2 वर्ष 24 महिन्यांचा एक हे असतो, क्लॉज असतो की ज्याच्यामध्ये कंपल्सरी सगळ्या कंपनीमध्ये, सगळ्या मी तुला सांगतो, सगळ्या मेडिक्लेम कंपनीमध्ये 2 वर्ष काही आजारांसाठी थांबावं लागतं. ते आजार म्हणजे आपण ज्यांची सर्जरी आपल्याला इमिडिएट करावी लागते, म्हणजे हार्निया असेल, पाईल्स असेल, त्याच्यानंतर गुडघ्याच्या वाट्या बदलणं असेल, पाठीची मणक्याची रीढ जर सरकली असेल, त्याच्यानंतर प्रोटेस्ट ग्रंथी वगैरे ह्या सगळ्या असेल, किडनी स्टोन असेल, त्याच्यानंतर कॅट्रॅक्ट असेल, डोळ्याचं ऑपरेशन, व्हेरिकोज वेन्स असतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, असे आहेत काही आजार ज्यांना कंपल्सरी 2 वर्ष थांबावं लागतं. ते सुद्धा त्याच्यानंतर कव्हर होतात. आणि जर व्यवस्थित व्यक्ती असेल, माणूस व्यवस्थित असेल, काही आजार नसेल, तर त्याला कोणत्याही गोष्टीचा वेटिंग पिरियड नाही लागत. त्याला फक्त 30 दिवसाचा वेटिंग पिरियड सर्व करावा लागतो. एक 30 दिवस झाल्यानंतर पॉलिसी पूर्णपणे चालू होऊ शकते आणि तो कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेला ते देऊ शकतो. माझ्या कंपनीच्या बाबतीत सांगायला गेलं तर जवळजवळ 14,000 प्लस 14,000 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आहेत, नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत. मी जेव्हा पॉलिसी देतो किंवा मी जेव्हा इन्शुरन्स करायला सांगतो तेव्हा सांगतो की जेव्हा कधी ऍडमिट व्हायचं असेल किंवा जेव्हा कधी ऍडमिट व्हायचा विचार असेल तेव्हा हे कार्ड घेऊन नेटवर्क हॉस्पिटलमध्येच जा. आता नेटवर्क हॉस्पिटल कसं ऑनलाईन आपल्याला लिस्ट कळते की बाबा आपला पिनकोड टाकला की त्या पिनकोडमध्ये जी हॉस्पिटल्स आहेत, ती जी हॉस्पिटल्स आहेत नेटवर्क हॉस्पिटल्स, त्याच हॉस्पिटलमध्ये हे कार्ड घेऊन जावं आणि तिथे दाखवावं. आणि जर एमर्जन्सी असेल, कधी कधी इमर्जन्सीमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि जर ते हॉस्पिटल पॅनलवर नसेल तर मग मात्र आपण ते इमर्जन्सी समजून रिइम्बर्समेंटला टाकू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे जर क्लॉज सोडले तर तुमचा क्लेम जर असेल, जेन्युइन असेल, तर तो सेटल होतोच होतो. तीच पॉलिसी गरजेची आहे आणि त्याचप्रमाणे ती योग्य व्यक्तीकडून काढणं पण गरजेचं आहे. कारण काय होतं बऱ्याच वेळा म्हणजे जे प्रतिनिधी असतात, हे समज जो योग्य नसेल, तर म्हणजे डिटेल्समध्ये सांगत नाहीत. येस. त्यामुळे जो पॉलिसी काढणारा पण असेल ना, त्याचा पण गैरसमज होतो. म्हणजे त्याला माहिती नसतात बऱ्याचशा गोष्टी. तर हे गोष्टी नीट त्या प्रतिनिधीने त्यांना ग्राहकाला सांगणं देखील गरजेचं आहे किंवा कशामध्ये ग्राहकाचा फायदा आहे किंवा जे सर्व तू डिटेल्स बोलले ना मेडिक्लेममध्ये, येस, येस. कारण असं मी काही जणांचं ऐकलंय त्यांचा क्लेम सेटल नाही झाला. पण ह्या गोष्टी त्यांनी आधी प्रतिनिधीने सांगणं पण गरजेचं आहे, की हे आजार नाही कव्हर होणार किंवा वेटिंग पिरियड आहे. तर अशा गोष्टी आहेत. आणि मला तुला विचारायचं आहे, की असा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी व्यक्ती ज्याचा तू क्लेम काढलाय आणि तिला त्या क्लेमचा फायदा झालाय किंवा अशी त्याच्यासोबत एखादी दुर्दैवी घटना झाली, येस, येस. एखादा गेलाय, पण पॉलिसी असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळालाय. असा एखादा इन्सिडेंट? हो, क्लेम्सच्या संदर्भात खूप चांगले अनुभव आलेले आहेत मला. आणि LICचे क्लेम्स खूप चांगल्या पद्धतीने सेटल केले आहेत. म्हणजे मी माझ्याच क्लायंट्स नाही, पण इतर जेवढे क्लायंट्स जे माझ्याकडे यायचे डेथ क्लेम घेऊन किंवा काही गोष्टी यायच्या माझ्याकडे, त्यांचे सुद्धा क्लेम आपण सेटल करून दिलेले आहेत. मेडिक्लेमचे सुद्धा क्लेम आपण चांगल्यापैकी सेटल केलेत. म्हणजे क्लेम रेशिओ हा खूप चांगला आहे. LICच्या संदर्भात जर सांगायला गेलं तर म्हणजे माझं असं आहे की मी एरियामध्ये किंवा कोणाच्या घरात जर एखादी घटना घडली, जर व्यक्ती गेली त्याची, तर मी काही दिवसानंतर त्यांच्या घरी जातो. ज्यांच्या घरी खरंच परिस्थिती खूप बिकट आहे किंवा खूप वाईट अवस्था आहे, त्यांना हा इन्शुरन्सच आधार असतो. जर त्या गेलेल्या व्यक्तीचा इन्शुरन्स असेल आणि त्याच्या नावाचे क्लेमचे पैसे जर त्याचे मिळणारे असतील, तर त्यांच्यासाठी खूप सुखद अनुभव असतो हा. व्यक्ती गेली तरी ठीक आहे, पैशाने ती व्यक्ती भरून पण आणू शकत नाही, पण पैसा ही गोष्ट अशी आहे जी त्या व्यक्तीला किंवा त्या फॅमिलीला एक आधार देऊ शकते. त्यासाठी इन्शुरन्स हा खूप महत्वाचा असतो. आणि जेव्हा आपण क्लेम सेटल करतो तेव्हा त्यांचा जो आनंद असतो, भले व्यक्ती गेली आहे, त्याचं दुःख आहेच, पण घर निवारण्यासाठी व्यक्ती आपल्या मागे काहीतरी ठेवून गेली आहे आपल्या कुटुंबासाठी, याचा एक सुखद जो क्षण असतो ना, तो वेगळा असतो. असेच क्लेम आपण चांगल्या पद्धतीने सेटल केलेत. मेडिक्लेमचे क्लेम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल्समध्ये सेटल होतात. मी एक सांगू शकेन की जर तुमचा जेन्युइन क्लेम असेल, जेन्युइन क्लेम जर खरा क्लेम असेल,
तर तो तुमचा मॅक्सिमम 90% तर होतोच होतो. काही क्लेम्स तर 100% पण सेटल होतात. याची सुद्धा उदाहरणं आहेत आमच्या ऑफिसमध्ये. पण 90% हा क्लेम तुमचा सेटल होणारच होणार आणि जर त्यावरती सुद्धा असेल, तर त्यावरती सुद्धा क्लेम सेटल होऊ शकतो. पण जेन्युइन असेल तर. कारण ज्या पद्धतीने हॉस्पिटलचे बिल चाललेले आहे किंवा ज्या पद्धतीने हॉस्पिटलचे हाईक झाले किंवा बिल जास्त प्रमाणात लावली जात आहेत. मग त्याच्यामध्ये कंपनी जेवढं देऊ शकते व्यवस्थित जे सांगितलेलं आहे, की इतकं मिळेल, तितकं देऊन सुद्धा मग तो जो गॅप राहतो, मग त्याच्यामुळे क्लायंट नाराज होतो, की आम्हाला एवढे सेटल केले, अ, असं कसं केलं, आम्हाला खूप कमी पैसे मिळाले. कंपनी पूर्ण व्यवस्थित बघून जे क्लॉज आहेत सगळ्या गोष्टी सांगून क्लेम सेटल करते. बाकी पुढे जे आहे त्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, की का नाही झालं, का काही राहिलं याच्यामध्ये, यातल्या त्रुटी सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. हे खूप महत्वाचं आहे आणि जर मेडिक्लेमच्या संदर्भात जर तुम्ही इन डिटेल जाऊन सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही तुमच्या प्रतिनिधीकडून जर घेतली, तर तुम्हाला व्यवस्थित मेडिक्लेम मिळेल आणि व्यवस्थित मेडिक्लेमचा आधार घेऊन उद्या जर हॉस्पिटलचा खर्च आला, तर तो तुम्ही व्यवस्थितरित्या सांभाळू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे प्रीमियम भरण्याचे ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही 3 वर्षाचा प्रीमियम भरायला गेला, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिस्काउंट सुद्धा मिळतं. जे 1 वर्षासाठी भरतोय आपण आणि जर डायरेक्ट 3 वर्षासाठी भरायला गेलो, तर डिस्काउंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही जी पॉलिसी आज काढली ती डायरेक्ट 3 वर्षानंतर रिन्यू होते. म्हणजे 3 वर्ष रिन्यूअलचं टेन्शन नाहीये आपल्याला आणि पॉलिसी जर आपण क्लेम नाही घेतला, तर पॉलिसीवरती जो नो क्लेम बोनस आहे तो सुद्धा ॲड होतोच आहे. सो विचार करायचा असेल तर मोठा करा आणि पुढे जायचा विचार करा. मेडिक्लेम जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मूलभूत गोष्टी आहेत. लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला काही आजार नसतील तर ते आजच्या आज करून घ्या. आता तुझं व्हिजन काय आहे? म्हणजे पुढे 10 वर्षानंतर तू स्वतःला कुठे बघतोस? माझं विजन सांगायचं झालंच तर आता जे क्षेत्र निवडलंय मी, ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय, इन्शुरन्स, मेडिक्लेम सगळ्याच गोष्टी, इन्व्हेस्टमेंट, लोकहितार्थ काम हे माझं चालू आहे आणि मी करतोय. मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला कसं टॉपवरती एका मोठ्या पोझिशनवरती नेता येईल. मी कुटुंबाच्या समाधानात जगणारा माणूस आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं, की माझं कुटुंब जर मोठं झालं आणि माझ्या कुटुंबाला जर मी मोठं करू शकलो, तिथपर्यंत जर मी काही केलं तरी ते माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल. मोठ्या अपेक्षा नाहीयेत, मोठ्या गोष्टी नाहीयेत. जे काम करेन ते प्रामाणिक करेन आणि त्याच्यातूनच मोठं व्हायचा प्रयत्न करेन आणि माझ्यासोबत इतर जी माझ्यासोबत मंडळी येतायत त्यांना सुद्धा पुढे घेऊन जायचा विचार करेन. हं, हं. तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत अशी एन-पी क्रिएशनच्या टीमकडून तुला शुभेच्छा थँक यू. आणि ते वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून आभार. तर हे होते साईप्रसाद परब यांच्याकडून आज आपल्याला समजलं की इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम असणं किती गरजेचं आहे आणि ते जर कोणाला काढायचं असेल तर तुम्ही साईप्रसाद परब यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर सर्वांनी नक्कीच काढा. ओके. तर भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.